छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात देवाने जन्मापासूनच संघर्ष लिहिला होता. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर चित्रपट निर्माण होणं हे आपल्यासारख्या शिवप्रेमींसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने लक्ष्मण उतेकरांनी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल, त्यांना औरंगजेबाने धर्म बदलण्यासाठी दिलेल्या पीडाबद्दल जे काही चित्रित केलंय ते थिएटरमध्ये पाहिल्यास डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ते अवघ्या 1.5 ते 2 वर्षाचे होते. तेवढ्यात त्यांच्या आईचं छत्र हरपलं. त्यांना जिजाऊ आणि शिवरायांचं प्रेम आणि माया मिळाली, पण त्यांना त्यांच्या सख्ख्या आईची, महाराणी साहेबाईचं त्यांच्या आयुष्यात नसणं ही त्यांची खूप मोठी हानी होती. संभाजीराजे हे खूप लहान होते. ज्या वयात मुलं विविध खेळणी आणि वस्तूंसाठी आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतात, त्या वयात शंभूराजे हे शत्रूंच्या छावणीत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर परिस्थिती अशी आली की पोटच्या लेकराला मिर्झा राजा जयसिंगच्या छावणीत सोडावं लागलं. पण संभाजीराजांनी बालपणात मिर्झा राजाचं मन जिंकलं. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वयाच्या 9व्या वर्षी दिल्लीला गेले होते. त्यांना दिल्लीत औरंगजेबाने कैद केले होते. पण तरीही शिवाजी महाराज मोठ्या हुशारीने तिथून निघून आले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. यमुना नदीला पूर आलेला होता. दुसरीकडे औरंग्याने युवराज संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्यासारखा कुणीही संशयित बाप बेटा दिसला तर त्यांना खतम करा किंवा कैद करा असा फर्मान आपल्या शिपायांना दिला होतं. अखेर परिस्थिती जास्त बिकट असल्याने शिवरायांना आपल्या मुलाला दिल्लीत सोडावं लागलं आणि त्यांना स्वतःला स्वराज्यात यावं लागलं. विशेष म्हणजे युवराज संभाजीराजांच्या जिवंतपणी त्यांच्या मृत्यूच्या विधी रायगडावर पार पाडल्या होत्या. यानंतर जवळपास 2 महिन्यांनी संभाजीराजे आपल्या घरी परतले होते. अण्णाजी पंतच्या विचारांच्या लोकांनी संभाजी महाराजांना बदनाम करायचे अनेक षड्यंत्र केले, पण संभाजी महाराज सर्व परीक्षांना पार करून पुढे गेले. अण्णाजी पंत सारख्या लोकांनी सोयराबाईंच्या मनात विष कालवत मायलेकाला दूर सारण्याचे प्रचंड प्रयत्न केले. संभाजी महाराजांचं स्वराज्याचे युवराज म्हणून मंचकारोहण होत असतानाही अनेक अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. शिवरायांच्या मृत्यूपश्चात संभाजी महाराजांना अक्षरशः कैद करण्याचे प्रयत्न झाले, पण संभाजीराजांचे मामा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे संभाजीराजे यांचा राज्याभिषेक होऊ शकला. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या चित्रपटात संभाजी महाराजांचा इतिहास इतक्या मोठ्या पडद्यावर तितक्या ताकदीने पहिल्यांदाच पाहता आला. चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण हुतेकर यांनी संभाजी महाराजांविषयी असा चित्रपट बनवण्याचं धाडस केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आजकाल इतिहासाचे चित्रपट बनवणं हे खूप कठीण आहे. ऐतिहासिक चित्रपट बनवला की त्यासोबत वाद हा चिटकलेलाच असतो. पण लक्ष्मण हुतेकरांनी वादविरहित चित्रपट बनवला. त्यांनी वादग्रस्त मुद्दे खूप पद्धतशीरपणे चित्रपटातून वगळले आहेत. त्यांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचं चरित्र चित्रपटात दाखवलं आहे. संभाजीराजे आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत 125 यशस्वी लढाया लढले. या काळात ते एका कुटुंब प्रमुख म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून, मुलगा म्हणून, राजा म्हणून कसे होते ते लक्ष्मण हुतेकर यांनी खूप सुंदरपणे दाखवले. संभाजी महाराजांचं चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे. चित्रपटात दाखवलेला भाग हा त्यांच्या आयुष्यातील उत्तरार्धाचा सर्वाधिक भाग जास्त आहे. संभाजी महाराज कैदेत असताना खूप हाल केले. तो क्षण चित्रपटात पाहिल्यानंतर डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण संभाजी महाराज शेवटपर्यंत झुकले नाही. त्यामुळे वार संभाजीराजांवर व्हायचे आणि जखमा या औरंग्याच्या मनाला खोलवर रुतायच्या. संभाजी महाराजांचे हाल करताना त्यांच्या किंकाळ्या ऐकू याव्यात यासाठी औरंगजेब खूप आसुसलेला होता, पण त्याला ते सुख मिळालंच नाही. माझा राजा खूप हसत हसत मृत्यूला समोर गेला. औरंग्याने त्याच्या डोळ्यात तपत्या सळई टाकल्या, जीभ काढली, हातपायांचे बोटांचे नखे काढली, खूप हालहाल करून संपवण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर झुकले नाही. त्यामुळे त्यांचं ते बलिदान खूप मोठं आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांच्या या बलिदानाची गाथा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने बघायलाच हवा. हा चित्रपट बघताना खूप यातना होतील. शेवटच्या अर्ध्या तासात तर खूपच रडू येईल. पण तरीही हा चित्रपट बघा. ज्यांना संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही त्यांनी तर नक्कीच बघा. या निमित्ताने त्यांना संभाजी महाराजांच्या बलिदानाविषयी माहिती मिळेल.